पार्ट 1 तर तुम्ही सर्वांनी बघितलेलंच असेल असं मला वाटतं। तर चला आपण बघूया पार्ट 2। तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर पार्ट 1 मध्ये आपण उज्जैनला पोहोचलेलो होतो। उज्जैनचं दर्शन वगैरे तर खूप सुंदर आणि छान प्रकारे झालं। त्यानंतर मग आम्ही तिथेच जेवण वगैरे केलं। जेवण केल्यानंतर आम्ही रात्रीचाच प्रवास करणार होतो, तर आम्ही तिथून रात्रीलाच निघून आम्ही सिहोरला पोहोचणार होतो। तर सिहोरवरून उज्जैन हे 150 किलोमीटर होतं। प्रवास तर लांबचाच होता आणि दूरसुद्धा होता, तसंच टाईमसुद्धा रात्रीचा होता, त्यामुळे मग मी तर गाडीतच झोपून गेली। त्यानंतर आई वगैरे होती। मग सिहोर कधी आलं मला काही कळालंच नाही। तर सिहोर आल्यानंतर आम्ही जेवढेही जण झोपलेलो होतो त्या सर्वांना आम्हाला उठून दिलं आणि आम्ही आलो मंदिरामध्ये। तर आम्ही सिहोरला अगदी पहाटे म्हणजे 4 की 4:30 वाजता आम्ही इथे पोहोचलेलो होतो। त्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये आल्यानंतर तिथलं सर्व पाहून तर जसं आश्चर्यचकितच झालं। ते म्हणजे काय, तर एवढ्या पहाटे आम्ही आलो होतो तरीसुद्धा तिथे काही जणांची पूजा करणं चालू होती, तर काही जणांची पूजा करणंसुद्धा झालेली होती। म्हणजेच इथे रात्रभर जेवढेही लोक येतात ते सर्वजण रात्रभर इथे पूजा करतात आणि एवढ्या रात्री येऊन सुद्धा पूजा करण्याची तिथे गर्दी चालू होती। म्हणजेच तिथली देवावरची असलेली विश्वास श्रद्धा हे सगळं आपल्याला तिथे जाऊनच कळतं। तर आम्ही आल्यानंतर आधी 1 घंटा रेस्ट केला। त्यानंतर आम्ही सर्वजण उठलो, तर इथे आरती चालू होती, तर आम्ही सर्वांनी आधी आरती करून घेतली। त्यानंतर आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे झालो। आम्हाला सुद्धा पूजा करायची होती, तर पूजा करायची आम्ही तयारी वगैरे करून घेतली आणि आम्ही सर्वजण गेलो पूजा करायला। आतमध्ये पूजा करताना मी तर काही व्हिडिओ काढला नाही, त्यामुळे मग तुम्हाला इथे सर्वांना मी बाहेरूनच दाखवत आहे। तर हा आहे तिथला हॉल, म्हणजेच तिथे जेव्हा मीटिंग वगैरे होत असेल त्या सर्वांसाठी, आणि इथे झोपण्याची सुद्धा व्यवस्था आहे। आपण रात्रभर इथे आराम करू शकतो। तसेच साईडनी पूर्ण रूम वगैरे सुद्धा बनवलेल्या आहे आणि आपल्याला बाहेर हॉटेल वगैरे मध्ये राहायचे असेल तर ते सुद्धा इथे सुविधा आहे। हॉटेल वगैरे पूर्ण अवेलेबल आहे। इथलं मंदिराचं अजूनही बांधकाम चालूच होतं। ही जी तुम्हाला मंदिर दिसत आहे याच्यामागं खूप मोठी अशी पिंड बनवलेली आहे। तर ते मंदिर खूपच सुंदर दिसत होतं। आतमधून ते अजून चालू व्हायचं होतं, पण बाहेरूनच खूप मस्त दिसत होतं। मग त्यानंतर आम्ही तिथे दर्शन वगैरे तर आमचं झालेलंच होतं। त्यानंतर मग आम्ही तिथे थोडी यात्रा फिरलो आणि तिथून निघालो आम्ही बालाजीपुरमला येण्याकरिता। तर तिथून बालाजीपुरमला येईपर्यंत आम्हाला 6-7च वाजून गेले। त्यानंतर मग इथे आल्यानंतर वेळ तर ऑलरेडी झालेलाच होता, पण मंदिर अजून क्लोज झालेलं नव्हतं, मंदिर चालूच होतं। त्यामुळे मग आम्ही घाईमध्ये लवकरच दर्शन करण्याकरिता गेलं, जेणेकरून आम्ही दर्शन व्हायच्या आधी मंदिर बंद नाही झालं पाहिजे म्हणून। तर इथून जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा आपल्या राज्यामध्ये जितकाही वेशभूषा आहे, वेगवेगळे पोशाख आहे, ते सर्व आपल्याला मंदिरात जाईपर्यंत पाहायला मिळते। म्हणजेच इथे स्टॅच्यू लावलेले आहे, ते प्रत्येक स्टॅच्यूवर वेगवेगळ्या राज्यानुसार त्यांचा पोशाख इथे बनवलेला आहे। तर या मंदिरामध्ये ते एक आगळं वेगळं पाहण्यासारखं आहे आणि काहीतरी नवल विशेषसुद्धा आहे। तर इथे आल्यानंतर आमचं दर्शन वगैरे तर झालं आणि तिथे आतमध्ये जाण्यासाठी फी वगैरे होती, तर आम्हाला ऑलरेडी यायला वेळ झालेला होता, त्यामुळं मग आम्ही आतमध्ये तिथे गेलोच नाही। तर मंदिरात आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउ नव्हता, त्यामुळं मग मी इथे बाहेरूनच व्हिडिओ काढून घेतला आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर ही शेषनाग गुफा आहे, तर तिथे आतमध्ये जाऊन तिकडून बाहेर निघण्याचा एक दुसरा मार्ग आहे। तर इथे एक छोटंसं मंदिर बनवून त्यामध्ये 9 ग्रह ठेवलेले आहे, म्हणजेही आपल्याला तिथे गेल्यानंतर 9 ग्रहांचं सुद्धा दर्शन होते। आम्ही इथे पूर्ण मंदिर वगैरे परिसर वगैरे थोडा फिरून घेतला। त्यानंतर मग आम्ही निघालो गावाला जाण्याकरिता। तर बाहेर आल्यानंतर इतकं सुंदर हे मंदिर दिसत होतं, जणू पूर्ण मंदिर हे गोल्डनचंच बनवलेलं आहे असं आपल्याला बाहेरून दिसते। इथे हा माझा पूर्ण देवदर्शनाचा ब्लॉग संपलेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, हर हर महादेव।